मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. गांधीनगर येथील खून पूर्ववैमनस्यातूनच अवघ्या काही तासातच आरोपी जेरबंद. काल रात्री विठ्ठल सुभाष शिंदे वय वर्ष 25 राहणार मुळगाव, परभणी, सध्या राहणार कोयना कॉलनी, गांधीनगर या युवकाचा लोखंडी एडकाच्या साहाय्याने खून झाल्याची घटना गांधीनगरमध्ये घडली होती. अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की काल रात्री 11:30च्या सुमारास विठ्ठल सुभाष शिंदे या युवकाचा एडकाच्या साहाय्याने डोक्यावर, पाठीवर, पोटावर वार करून निर्दयपणे निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित सलमान उर्फ शल्या कांबळे राहणार इचलकरंजी, प्रथमेश उर्फ भैया कानडे राहणार इंदिरानगर, गांधीनगर, शुभम आवळे, समीर उर्फ नोट्या, सोमनाथ भोसले व 2 अल्पवयीन राहणार गांधीनगर परिसर अशा 7 जणांनी शुक्रवार रोजी रात्री 11:30च्या सुमारास पूर्ववैमनस्यातून खून केल्याची घटना काल गांधीनगरमधील शिरू चौक गांधी बागेजवळ घडली होती. अवघ्या काही तासातच 7 संशयित आरोपींना जेरबंद करण्यात गांधीनगर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले. खुनाच्या परिसरात अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपाधीक्षक करवीर सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ हे अधिक